श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्ह्यात गेल्या 7 वर्षात खर्च झालेल्या CSR निधीची चौकशी करून चालू वर्षी देण्यात येणारा निधी सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना वाटप करण्याची मागणी। बकरीद सणाच्या पूर्वसंध्येला धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे शहरातून करण्यात आले पथसंचलन। सप्तशृंगी देवीचे माहेर असलेल्या श्री क्षेत्र खर्चीचा विकास करण्याची मागणी आणि प्रोफेसर कॉलनीत 50 लाख रुपये खर्चातून होणाऱ्या रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचा आमदार अनुप अग्रवाल व माजी खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते शुभारंभ। आता बातमी विस्ताराने। धुळे जिल्ह्यात गेल्या 7 वर्षात खर्च झालेल्या CSR निधीची चौकशी करून बेकायदेशीर काम करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, तसेच चालू वर्षात दिला जाणारा निधी सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना वाटप करावा अशी मागणी NGO समितीचे राज्याध्यक्ष डॉक्टर युवराज येडुरे यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केली। धुळे जिल्ह्यात गेल्या सन 2018 ते 25 या 7 वर्षात 7,70,00,000चा CSR निधी खर्च केला गेला आहे, परंतु हा निधी प्रत्यक्ष खर्च केला गेला का याबाबत चौकशी व्हावी व बेकायदेशीर काम करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी। तसेच धुळे जिल्ह्यात चालू वर्षात CSRचा देण्यात येणारा निधी सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना वाटप करावा अशी मागणी NGO समितीतर्फे संस्थेचे राज्याध्यक्ष डॉक्टर युवराज येडुरे यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केली आहे। डॉक्टर येडुरे यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य NGO समितीतर्फे शैक्षणिक संस्था, खाजगी कंपन्या आणि इतर क्षेत्रामधून CSR अंतर्गत खर्च होणाऱ्या निधीबाबत पारदर्शकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरवर्षी सुमारे 122 कोटी रुपयांचा CSR निधी राज्यातील जिल्हा स्तरावर खर्च होतो, पण त्या निधीचा सामाजिक उपयोग होतो किंवा कुठे होतो याबाबत अस्पष्टता आहे। राज्याचाच विचार केला असता CSR निधी हा राज्यात 5,808 कंपनीच्या माध्यमातून 2025-26 मध्ये निधी उपलब्ध आहे। धुळे जिल्ह्याचाच विचार केल्यास गेल्या 7 वर्षात 60,70,00,000चा CSR निधी खर्च झालेला आहे। त्याचा कार्य अहवाल शासन स्तरावर कंपनीने सादर करून CSRच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे, पण हा निधी प्रत्यक्ष खर्च केला गेला का याबाबत चौकशी व्हावी, तसेच CSR निधी सामाजिक संस्थांना मिळावा अशी आमची मागणी आहे। तसेच CSR निधीबाबत राज्यस्तरीय चौकशी समिती स्थापन करावी, शैक्षणिक संस्था व कंपन्यांनी अधिकारी नियुक्त करावा, CSR निधीची माहिती सार्वजनिक प्रसारित करावी, तसेच कंपनीने आपल्या संकेतस्थळावर CSR मागणी अर्ज व चेकलिस्ट उपलब्ध करावी, सामाजिक संस्थांना योग्य दस्तऐवजाच्या आधारे निधी वाटप करावा अशी समितीची मागणी असल्याचे डॉक्टर येडुरे यांनी सांगितले। अनेक जण वर्षानुवर्षांपासून सामाजिक संस्था चालवत आहेत, त्यातील अनेक मोडकळीत आलेले आहेत। सामाजिक संस्थांनी व्यवस्थित कागदपत्रे बनवली तर त्यांना CSR निधीचा लाभ मिळू शकतो। आम्ही 100 संस्थांना न्याय मिळवून देणार आहोत। आम्ही हा निधी मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा, काय कागदपत्रे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे देखील आयोजन केले असल्याची माहिती उपाध्यक्ष डॉक्टर मोडक यांनी दिली। तसेच ज्या कंपन्यांनी CSR निधी खर्च केला तो कसा केला हे त्यांनी दाखवले पाहिजे अशी मागणी आम्ही सर्व NGOच्या वतीने करीत असल्याचे त्यांनी सांगितले। पत्रकार परिषदेत संस्थेचे राज्याध्यक्ष डॉक्टर युवराज येडुरे, राज्य उपाध्यक्ष डॉक्टर सुनीता मोडक, राज्य चिटणीस लक्ष्मण डोळस, शीतल सोनवणे, राज्य संपर्क प्रमुख पूजा खडसे आदी उपस्थित होते। नमस्कार, मी युवराज येडुरे, अध्यक्ष महाराष्ट्र NGO समिती। आज जी पत्रकार परिषद झालेली आहे ती धुळे जिल्ह्यातील असणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्यांना निधी अभावी काम करता येत नाही। ते प्रामाणिकपणे काम करण्याचा मानस आपल्या मनामध्ये ठेवून ते काम करत आहेत, पण त्यांना निधी उपलब्ध होत नसल्यामुळे आज आम्हाला एक पर्याय म्हणून शासनाने 2013 मध्ये 135 कलम अंतर्गत CSR निधी लागू केला, पण तो निधी आतापर्यंत आपल्या NGOना काही प्रमाणात मिळालेला आहे, काही प्रमाणात मिळालं नसल्यामुळे त्या ठिकाणी सामाजिक काम करत असताना त्या ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत। त्याच्यासाठी आज जर धुळे जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर 122 कोटीचा जो निधी आहे तो संस्था चालकांना किंवा संस्थेला मिळावा आणि त्याच्यातून या धुळे जिल्ह्यामध्ये जे काही सामाजिक संस्था आहेत त्यांना काम करण्यासाठी बळ मिळेल, याच्यासाठी आम्ही कार्यशाळा करून त्यांना लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट आपण त्यांना बनवून देऊन त्या संबंधित मार्गदर्शन करणार आहोत। आणि 2013 पासून 2024 पर्यंत जो काही निधी खर्च झाला आहे त्या संबंधित आमचा जो काही आरोप आहे की त्यांनी तो खर्च कुठं केला आणि कशा पद्धतीनं केला, कोणत्या NGOला तो फंड दिला, या संबंधित आपण कारवाई करण्याचा आदेश आपण शासनाकडे निवेदनाद्वारे दिलेला आहे। या संबंधित जर त्यांच्याकडून काही निर्णय नाही झाला तर आपण आंदोलन हातामध्ये घेणार आहोत असं मी या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला माहिती देतो। मुस्लिम बांधवांचा बकरीद सणाच्या पूर्वसंध्येला धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे शहरातून पथसंचलन करीत कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलीस दल सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला।
मुस्लिम धर्मियांच्या बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर सणाच्या पूर्वसंध्येला धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे शहरातून पथसंचलन करण्यात आले. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून सदर पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील 40गाव रोडवरील युनिटी सर्कल पासून संचलनाला सुरुवात करण्यात आली. तेथून 100 फुटी रोडने वडजाई रोड, तिरंगा चौक, मौलवीगंज, आग्रा रोडने खंडेराव मंदिर येथून 12 पत्तरवरून पोलीस मुख्यालयापर्यंत हे पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनात जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शहर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक राजकुमार उपासे यांच्यासह शहरातील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक व रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान, पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील श्री क्षेत्र खर्ची हे सप्तशृंगी देवीचे माहेर आहे, परंतु सदरचे क्षेत्र विकासापासून वंचित असल्याने सदर क्षेत्राचा विकास व्हावा अशी मागणी महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील श्री क्षेत्र खर्ची हे सप्तशृंगी देवीचे माहेर आहे. याचा पुरातन उल्लेख असून अनेक पुरावे देखील आहेत. मात्र हे क्षेत्र आजही विकासापासून वंचित आहे. भाविकांना देवीचे माहेर कळावे यासाठी या क्षेत्राचा विकास करावा अशी मागणी महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की सप्तशृंगी देवीच्या अवताराला आज 9000 वर्ष पूर्ण झाले. याच ठिकाणी शिवपार्वतीचा एकल्प गोप्य वास आहे. अष्टभैरवांचे निमित्त आदिशक्ती वज्रेश्वरीचा जन्म या ठिकाणी झाला आहे. वज्रेश्वरीच्या रक्षणार्थ व महिषासुराच्या वधार्थ माता पार्वतीने येथे सिंहारूढ अष्टभुजा अवतार घेतला होता. त्यामुळे हे क्षेत्र खानदेशाचा गौरव आहे. क्षेत्राचा महिमा देशभरात पोहोचावा यासाठी या क्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे. यासाठी रस्ता, पुलासह सभामंडप, भाविकांसाठी भक्तनिवास, अन्नक्षेत्र, तीर्थकुंड, लाईट आदी कामे होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. सप्तशृंगीच्या माहेरचं नाव सिद्धचंद्रवट. या जागेला 9000 वर्ष पूर्ण झाले आणि तेव्हापासून आजपर्यंत ती जागा आपल्या लोकांपासून प्रसिद्धीपरान्मुख आहे. तिचा जगापर्यंत उपयोग व्हावा, त्या ठिकाणी असलेले 68 पुरावे जनकल्याणासाठी आणि उपयोगाला यावे यासाठी शासनाने त्या जागेकडे लक्ष द्यावं. 22 वर्षापासून ट्रस्ट आहे. तर तीर्थक्षेत्र विकास जाहीर व्हावा. जिल्ह्यातील, तालुक्यातील भाविकांनी त्याकडे लक्ष द्यावं आणि त्या तिथल्या वार्षिक होणाऱ्या 9 कार्यक्रमाचा उपभोग घ्यावा. आणि वार्षिक होणाऱ्या 9 कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी सभामंडप नाही आहे, त्या ठिकाणी धर्मशाळा नाही आहे, त्या ठिकाणी भक्तनिवास नाही आहे. तर या सर्व गोष्टी शासनाने लक्ष देऊन आणि पुरवाव्या एवढीच सर्वांना विनंती. धुळे शहरातील देवपुरातील प्रोफेसर कॉलनीत 50 लाख रुपये खर्चातून होणाऱ्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा आमदार अनुप अग्रवाल व माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. धुळे शहरातील देवपुरातील प्रोफेसर कॉलनीत राजश्री सेलकर यांच्या घरापासून ते राहुल सोनवणे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा आमदार अनुप अग्रवाल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. प्रोफेसर कॉलनीत गेल्या अनेक दिवसांपासून राहुल सोनवणे यांचा मनोरमा बंगला ते प्राध्यापक राजश्री सेलकर यांच्या घराजवळ रस्ता खराब झाला होता. सदर भागात भूमिगत ड्रेनेज लाईनचे काम यापूर्वी करण्यात आले होते. तसेच बंदिस्त गटार आणि पिण्याची पाईपलाईन ही कामे ही रस्ता कामाच्या आधी पूर्ण करण्यात आली. त्यामुळे सदर खराब रस्ता लवकर दुरुस्त करण्यात यावा असे प्रोफेसर कॉलनीतील नागरिकांनी माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार प्रतिभा चौधरी यांनी जिल्हा नगरोत्थान योजना सन 2024-25 अंतर्गत पाठपुरावा करून 50 लाख रुपये सदर कामासाठी मंजूर करून घेतले होते. सदर कामाचा शुभारंभ आमदार अनुप अग्रवाल व माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर प्रतिभा चौधरी, प्राध्यापक राजश्री सेलकर, शिवाजीराव चौधरी, देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी, कमलाकर पाटील, योगेश कोठावदे, हिरालाल मोरे, राहुल सोनवणे, प्राध्यापक डॉक्टर प्रदीप व्यवहारे, डॉक्टर महेश वाडेकर, प्राध्यापक सुरेश लोहार, अमोल चौधरी, निलेश नेमाने यांच्यासह प्रोफेसर कॉलनीतील राजेंद्र बदाने, प्रसाद बदाने, संजय बडगुजर, राजू नेरकर, प्राध्यापक चंद्रशेखर विस्पुते, अजित काकडे, गणेश चिंचोले, विनोद पाटील, कविता ऐरराव, तृप्ती सोनवणे, वैशाली कुटे, अनुराधा नाईक, माधवी पुराणिक, राखी पारेख, जयश्री सराफ, सुरेखा पाटील, अनिता देवरे, प्रशांत सांगळे, वैशाली मालपुरे, माजी जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सागर चौधरी, शिवनाथ सिंह आदी उपस्थित होते. आज धुळे शहराचे माजी खासदार डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांच्या हातून प्रोफेसर कॉलनीमध्ये जिल्हा उत्थान योजनेअंतर्गत 50 रस्त्याचं काँक्रिटीकरण कामाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल, तसेच महानगर प्रमुख गजूशेठ आंबेडकर,
या परिसरातील सर्व आमचं शेलकर मॅडम आहे, राहुल भैया सोनवणे आहे, सर्व विस्फुते सर, या भागातील सर्व नागरिक आणि बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. अनुप भैया 2 मिनिटात तिथं पोहोचणारच आहे. तर या कार्यक्रमाला या भागातील नागरिक बंधू भगिनी, बाबासाहेब, सुभाष बाबा भामरे, अनुप भैया, गजूशेठ हे मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाले आणि बाबांच्या हस्ते रस्त्या कामाचं काँक्रिटीकरण शुभारंभ करण्यात आला. उपस्थित असलेल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्ह्यात गेल्या 7 वर्षात खर्च झालेल्या CSR निधीची चौकशी करून चालू वर्षी देण्यात येणारा निधी सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना वाटप करण्याची मागणी. बकरीद सणाच्या पूर्वसंध्येला धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे शहरातून करण्यात आले पथसंचलन. सप्तशृंगी देवीचे माहेर असलेल्या श्री क्षेत्र खर्चीचा विकास करण्याची मागणी. आणि प्रोफेसर कॉलनीत 50 लाख रुपये खर्चातून होणाऱ्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा आमदार अनुप अग्रवाल व माजी खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते शुभारंभ. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.